तर आज आम्ही गेलतो दुकानामध्ये कारण की आम्हाला आणलं होतं माझ्या बाळासाठी कपडे. तर मी कपडे खूप जांभले पण मला जसे कसे तसे कपडे भेटलेच नाही. आखरी मी त्यातून झामून 2 ड्रेस काढले होते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर कसे वाटले बघा तुम्ही. आणि 2च आणले मी, जास्त काही आणले नाही. तर नमस्कार सगळ्याला. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही चाललो कपडे आणायला बाळासाठी. तर बघा आता कोणकोणचे कपडे आणतो आम्ही. चला मग तुम्हाला दाखवूनच मी. तर आता उद्या जाणार आहे मी गावाले, म्हणजेच मारायला माझ्या. तर पहिलं दाजी नाही म्हणले मला जाऊ नको म्हणजे. थोडंसं डोळ्यात पाणी आलेले कसरे गेलं होतं. तर पहिले तुमची दाजी मला नाही म्हणले जायचं आणि आता म्हणतात जाय. तर आता उद्या मी जाणार आहे. तर आमच्या घरी चालू आहे मामा येता म्हणता, आत्या येतो म्हणता, दोघातून कोणी तर काय सांगा कोणाला जाईलच नाही. आणि तुमची दाजी काही येणार नाही आहे. आणि आपली परी खूप वाट पाहिली आत्याशी की तू कधी येते. माझं तर नक्की नव्हतंच, मला आपण 12 दिवस जाऊया कारण की नाव ठेवायला आत्या पाहिजे म्हणून. पण आईचं असं म्हणणं आलं की ये म्हण तू, तेवढाच मला सहारा होऊन जाईल. कारण की आईची खूप धावपळ व्हायला, म्हणजे आत्याची तब्येत थोडीशी हे आहे. आणि कोमलची मी कोमलपाशीच राहते ना घरी. तर काय समजा आपापल्या घरी सुचतं कोणाला बी, लोकांच्या घरी काही सुचत नाही. तर कोणाला मान्य आहे. तर आई म्हणे तू ये म्हणे, नाही काही करू शकत तर तू थोडीशी मदत करू लाग म्हणे रोहिणीला, कारण की ती सुद्धा आडील चढेल पाहिजे म्हणून. हो बा मामाच्या घरी चालतो का? तर आम्हाला लवकरच मामाच्या घरी जायचंय. काऊ पप्पाने काय केलं तुला? हो का, पप्पा झोपले का? दारी तुझे पप्पा उभे मोबाईल पाहायला तू सांगायला. आणि आता उद्या तिकडलाच व्हिडिओ येईन तुम्हाला. आणि कसं किंवा आईला खूप म्हणजे आईचं खूप धावपळ चालली, त्याच्यामध्ये अजून गोमाची धावपळ चालली. आणि मी कधी असते ना तर मग कसं आईला सुद्धा टेन्शन जाते ना, आपल्या उंभया सुद्धा टेन्शन आहे. कारण की घरचं सुद्धा नुसतं मी घरचं केलं त्यांना खूप समजा आधार होऊन जात तेवढाच. आणि आपली रोहिणी आहे तर रोहिणी समजा जास्त हे नाही करू शकत ना म्हणूनच, कारण की तिला मसाल्याचा सुद्धा वास येतो भाजीच्या मसाल्याचा. तर आईचं आता घरून गेलं की आईच भाजी करते आणि पोळ्या करून ठेवते ती. तर आई म्हणे तू ये म्हणे थोडीफार मदत करू लाग मला. तर म्हणलं बरं म्हणलं. म्हणे 12 दिवस वाटलं तर 12 दिवशी नको राजू, पण हे आमचे 5-6 दिवस हे काढून दे. बरं मी येतच म्हणलं तो घरची त्यांच्या करत लावून. तर असं काय आहे आमच्या घरी, म्हणजे आमच्या घरी सुद्धा सारिका सुद्धा गावात जायले आणि आत्या आहे घरी. तर आत्याचं असं म्हणालं तू तिकडे जाय म्हणे, त्यांचे 2-3 दिवस काढून दे म्हणे. आणि मी राहते म्हणे घरी, पोरीला सुद्धा बघते आणि घरचा सुद्धा बघते. तर माझी सासूबाई असे म्हणल्यामुळे ते म्हणलं बरं तसं करते म्हणलं. मग आत्या म्हणे मी बारशाला जाईल म्हणे, तू राजू घरी म्हणे. म्हणलं बरं तसं करते म्हणलं. तर आत्या आता बारशाला जाणार आहे. आणि काय झालं बाळा? बरं इथून पाय पप्पा दिसता का? ढाब्यात बरं आडी राणी पप्पा आहे का? जाऊन तर आडलं मोबाईल घेऊन दिसते ना पूर्ण. तर माझी सासूबाई असे म्हणल्या. तर म्हणलं बरं तुम्ही बारशाला जा म्हणलं आणि मी आता जाते म्हणलं, कारण की आता जाणं गरजेचं आहे. बारशाच्या बाबतीत 2 जण जातील मग पाऊल येतील बाळाला सुद्धा. आणि मी आता जाते थोडंफार. आणि आपली आजी किती आजी म्हणते की लवकर ये म्हण तू, कारण की रोहिणी सुद्धा जास्त उचल खाचल करायचं काम नाही तिला बी, ती बी आड्यात चढायला पाहिजे. आणि रामदास बी आहे म्हणा घरी, करायला लय जण आहे पण कसं सहसा अशा कामात सुचत नाही ना म्हणूनच. तर मी 2 ड्रेस आणले, तुम्ही बघितले असे व्हिडिओमध्ये. तर कसे वाटले बघा. काही नाही मला दोन्ही आवडले म्हणून मी दोन्ही आणले. असं काही नाही की हे चाललं ते चाललं म्हणून, मला 2 बी आवडले म्हणूनच मी 2 बी आणले. आणि मला दोघीचा कलर खूप आवडला होता. पण एवढंच आहे की ते थोडेसे मोठाले झालेले, लहान मला भेटलेच नाही. मी खूप शोधले कारण की मला लय जण म्हणाले ताई तुम्ही आता इथं नसताना आल्या म्हणे, तुम्ही बाजारात जाता म्हणे, बाजारात तुम्हाला लहान लहान ड्रेस भेटले असते. पण मला माझ्यापाशी टाईम नाही आहे, मला आताच जाणं आहे. म्हणूनच जर 12 दिवस कधी गेले असते तर मी बुधवारमधून ड्रेस घेऊन आले असते. आमच्या इकडे बुधवारचा बाजार भरतो म्हणून, पण हे अचानकच ठरलं ना म्हणूनच मग ते झालेलं आहे. आणि आपला उंभया सुद्धा म्हणे की ये म्हणतो, म्हणलं बरं तसं करते म्हणलं. तर बघा असे काही मी ड्रेस आणलेले आहे, मला असे आवडले. हा कलर पिवळा होता पण मला आवडला नाही आणि एकदम असा झक कलर होता ना म्हणून. आणि दुसरा एक होता अजून एक हिरवा कलर, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा बी चांगला आहे पण हा बीचा कलर मला आवडला नाही. हा बी जरा एकदमच हे होता. आणि मग हा कलर दाखवता येईल, हा कलर मस्त होता, मला खूप आवडला हा कलर. पण दुसरा हा याच्या कलर शेंद्री कलर सांगितलं दाखवला नाही. पण मला त्यांनी लगेच मग त्यामुळे तुम्हाला एक कलर आवडत नसेल त्यांनी हे पाहिजे फ्रॉक टाकलेले. हा पिवळ्या कलरचा एक फ्रॉक आहे. तर फ्रॉक सुद्धा आवडला आणि तो एक कलर सुद्धा आवडला. मग मला काय करा
तर त्या मला म्हणल्या की तुम्ही दोन्ही घेऊन जा म्हणे. तर मग मी 2 ड्रेस घेऊन आले. बघू शकता तुम्ही. आणि खूप सारे होते तिथे, पण एकच कारण होतं, कारण ते सगळे मोठेच होते, लहान नव्हतेच. आणि एकच साईज होती सगळ्याची. मी त्यांना म्हणत होते की थोडी लहान साईज दाखवा, पण त्या म्हणे आखरी साईज म्हणे ही लहान साईज नाहीच म्हणे याच्यातून. आणि जर तुम्हाला लहान पाहिजे असेल तुम्हाला 8 एक दिवस थांबणं पडेल, कारण की नवा माल यायचा राहिला म्हणून. तर मी म्हटलं 8 दिवस थांबून काय करू म्हणलं, मी मला जायचं उद्याच म्हणलं गावाला. तर मी बघा पायी ना बाळासाठी कपडे आणले आहेत. बघा असे काय आहे मस्त एकदम. पण हा गेला आणायला मी. हा तर हा मला असं वाटतं का मोठा होईल, मग मी हा आणला. म्हणून 2 आणले काय? हा लगेच लहान तुम्ही साईजचा सांगा बरं मला, तुम्ही हे मोठा होईल का त्याले? मोठा कशाला होईल, लहान असतो होईल. ती उंची म्हणजे- बसेल ना बाबा. बरोबर होईल काय हिशोबानं. म्हणजे माझ्या विचारानं ड्रेस मोठा होईल. हा हा दोघे आणि हे सारखे जायचे. त्याच्यावर लहान साईज भेटलीच नाही मला, मी लय पाहिले कपडे. तर मग हेच राहते ना. मग काय करू सांगा बरं तुम्ही मला. दोघी घेऊन जा, काय फरक पडते. दोघी घेऊन जाऊ का? हा दोघी ड्रेस आणले म्हणा, म्हणा तुम्हाला पटेल ते घाला म्हणा. आहे की हे पहा, हा ड्रेस, हा मला हा ड्रेस आवडला. हा मस्त लहान लेकरासारखा आहे. पण हा ड्रेस की मला असं वाटतं तिच्या खांद्यावरून घेऊन जाईल. फ्रॉक आहे ना हा. आता सध्या लहान आहे जरा, मग एका महिन्यानं मस्त होईल आणखी. मी तसे बांधाचे पायरे पण मला भेटलेच नाही. बांधे जाण्याला पाहिजे होते. तशी भेटलीच नाही. थांबले पण भेटलीच नाही. आणि चड्डे ते विचारत लहान लहान बघा किती शिवणार आहे ती कमाल म्हणा. हा? अरे बाळा तू केवढा, ती चड्डी केवढी बेटा, असं नाही करू. पा पोरगा आता काय पोरग्याचा ड्रेस आहे की पोरगीचा, ते सांगून टाकायचं एकदा. मंडळी वाट पाहत आहे. समजून जाते की पोरीचा फ्रॉक आहे, फ्रॉक पोरगीच अशी म्हणून. हो का? सांगितलं की मला दुसरी भाषेत झाली म्हणून. हा दुसरी भाषेत झाली इथे, म्हणून याच्या डोळ्यावर आनंदाची खुशी आहे. आणि आम्हाला कसं काय आजची नंबर आम्हाला खूप खुशी झाली मुली झाली म्हणून. काय काय कपडे आणले का? कपाट ठेवले, आणते कपडे जा दिदीला मग काढू. तो म्हणतो मला कमी आणले. काय दुसऱ्याला करू बाकीचा राग आला त्याचं म्हणणं आहे की मला कोणी आणले, बट आता बाबूसाठी आणले. हिरा असं असतं. आता उलट मी हे कपडे आणलेच नाही, पण घरी गेल्यावर ते अजून पंचायत नाही पडा. काऊन? परीने असं मला नाही पाहिजे मला आणले नाही म्हणून. हा एक ड्रेस परीला आणते आणखी. तरी मोठ्या लेकराचे होते ना, लहान लेकराचे होते ना. हो काय? नाही बा परीचे भेटले असतील ना. नाही मला आवडले नाही त्याचे, ते एकदमच कशी बरं परीला दुसरं ठिकाण. असं कशाला पोरं तरी गेले घेऊ मग. हा पप्पा सांग माझ्या भाऊ पाहायला चालू सांग. हा आता आम्ही उद्या हा तुम्ही मामाच्या घरी चालले बाप्पा. मग उद्या मग चालतो आताच का? आताच मामाच्या घरी ठीक आहे मला सांग. तुम्ही आता तू आता जातो काय? आताच? आता कोणची गाडी आहे रे बाप्पा? पाजू चालतो का? हा आम्ही चाललो आता पाजल जाण्याले. तर चला मग सगळं आपण जाण्याला जाऊ. चालतो ना पप्पाला म्हणून झालं. हा तुम्ही जा बेटा, मी नाही येत आता. हा चला म्हणा पप्पा. बर जा तुम्ही. हा निघा तुम्ही. हा हा आता एक परीसाठी घेणं पडेल एक ड्रेस. तर ते दोघी बहीण सारखे आहे की नाही. जाता जाता घेऊन घेतो. जाता जाता घेऊन गेली. आणि हे कसं सहसा लहान लहान कपडे भेटत नाही. वा भेटता ना, भेटत काऊन नाही? भेटत नाही. जास्त मला मोठे भेटले बाबा, याच्यावर मला लहान साईज पाहिजे होती. पाहिजे आणखीन भेटलं तर लहान साईजचं पाहिजे. भेटत मला हा 15 डिसेंबर मी तर सांगले का महिन्यांना. आता ढिले झाले तरी एका महिन्यानं मस्त होता. हा अशी आहे ना. पण ते एवढं आहे की तुला एक जरा ते खालचा आहे तसं सांगायला पाहिजे, जरा ढिलं झालं म्हणजे घालायला की तकलीफ नाही होत लेकराला. हा ते काय तर शाईन नाही ना एकदम. तरी घालून पाहिजे घाल 2 दिवस घातले टाकून दे म्हणजे आपण दुसऱ्या बादशा येईन तर चांगली आली मा दुसरी आणि आणखी ऐकते रे. अजून लहान 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 बाबू आहे तेच ना मग त्याच्याकरताच. हा त्याला फुलं खराब होता, खरं माझी ग्लिच केली खराब होता. आणि हा कलर तर मला सबसिडी आवडला नाही, कारण हा पांढरा कलर आहे. चालते ना. आंघोळ गिंगोळ केल्यावर घालणार आहे ते काय असे पहिले घालणार आहे काय? तरी बी लेकरला उचलून घेतो कोणी काही असं. तर असू दे तरी नरम आहे ते. कपडा नरम आहे ना. हा मग कपडा नरम पाहिजे ना. लेकराचे कपडे तरीच राहिले नरम नसतील.
तरी गेल्यावरती आता अजून तिला भांडं करणं आहे. हम्म. तर भांड्यातून तुम्ही करून येसाल तर करून आणजा. भांडं आता बारसं करणं असेल ता करू ना मग. हा बारसं करतो तो आपण मग? माहिती नाही. आता शिकराव दे अजून, म्हणजे अजून लहान बी आहे ते. त्याला एक कानात घातलं जाणार असेल ते कानात घातले जाणार नाही. म्हणजे कानातले करणे का तुम्हाला मग? मग काय करणार वाटते पाहू म्हणलं दुसरं काय करू. तुझ्या विचारा ना. माया सल्ला काही खरी नाही, तुझा सल्ला खरी. नाही बघा तुम्ही कानातले म्हणले मग कानातलेच करू तिला मस्त माहिती काय नाट्य करू तिच्या बहिणीला बी कानातले केली की आपण मला माहित बी नाही काय करतो. कानातलेच करते मी नसते केलते तिला बी कानातलेच करते. म्हणजे माहिती हन नाही काय करतो तू. तुम्ही 2 वर्षात भुलले का बाबा 2 वर्षात जाईल ती. नाही राहत लक्ष काय करतो आपण. तर आता परीले सुद्धा आम्ही कानातलेच केलते तर आम्ही लहान बाबू सुद्धा कानातलेच करू. आता सध्या तर काही करणार नाहीये. आणि तुम्ही म्हणता तुम्ही ड्रेसच घेऊन चालल्या का तर नाही. मला त्यांना पीस सुद्धा घेणे आहे पण माझ्या दोन्ही भावजाला घेणे नाही. पण दोन्ही भावजाची पसंत मला माहित नाहीये म्हणून मी तिथे गेल्यावर त्यांच्या मनानेच घेईन. कारण की काय आणि हा मी सांगते तिले आणि तिले पीस घेणं आहे आणि कोमलला साडी सुद्धा घेणे आहे. पण तिच्या पसंतीने घ्या. तर मी तिकडे गेली तिकडे घेईन आणि त्याचा करीन. हा तर ड्रेस कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि मी 2 ह्याच कारणाने आणले कारण की एक नाही झालं तर दुसरा होईल तिला म्हणून. तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा सांगा. आणि आता कानातले करायला आलो आम्ही तर आमचं म्हणणं आहे कानातले करा पण तुमचं काय मत ते कमेंट करून सांगा मला. तर चला मग आता म्हणजे तिकडे गेल्यावरतीच भेटूया. कारण की महाराज जाणे महाराजाची तयारी सुद्धा करणं आहे. आणि रुद्र येणार आहे, रुद्रची आजी येणार आहे आणि मी जाणार आहे. आम्ही 3 जण चाललो. बाकी हा पायदल चाललो आम्ही. हा रुद्रचं आहे का आम्ही पायदल चाललो आता आहे की बा. रुद्रची आबा की आजी. आबा नाही आबाले तिकडे जाणे ना मग आजी घेऊन आजी घेऊन जाते. आबा जेसीबी आणता का अगो माझी आबा जेसीबी आणणार येले. जेसीबी बसून जाशील का मग. बरं आम्ही जेसीबी बसून चाललो. हा आता तिकडे गेले की तुम्हाला तिकडला सुद्धा शेवटी येणार आहे. आणि आपले नवीन बाळ आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी कसं दिसतं म्हणून कोणाला दिसतं म्हणून. चला